आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. HPV लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ. मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती. राज्यात हमीभावाने कापूस खरेदीला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ. हरभरा खरेदी उद्यापासून. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला. भारतीय नागरिकांनी सतर्क राहावं असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे निर्देश. आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आज मुंबईत आघाडीच्या उद्योजकांना भेटणार. HPV लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज राजस्थानात अजमेर इथं झाला. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावं याकरता 14 वर्ष वयाच्या मुलींना ही लस देण्यात येणार आहे. दरवर्षी 1,15,00,000 मुलींना लस देण्याचं मोहिमेचं उद्दिष्ट आहे. सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत दिली जाणार असून हे लसीकरण ऐच्छिक आहे. आज 5 मुलींना लस देण्यात आली. त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. हे लसीकरण महिला सक्षमीकरणातलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. मुझे देश भर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है, जहां अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है। ये अभियान देश की नारी शक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानातल्या 16,680 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी झाली. पिण्याचं पाणी, रस्ते, जलसिंचन, ऊर्जा इत्यादी क्षेत्रातले प्रकल्प त्यात आहेत. युवा रोजगार मेळाव्यात त्यांनी 21,800 पेक्षा जास्त युवकांना नियुक्तीपत्र प्रदान केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी गुजरातमध्ये साणंद इथं मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत 22,500 कोटींहून जास्त गुंतवणूक असलेला हा पहिला मेड इन इंडिया सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूल्सचा व्यावहारिक उत्पादन प्रकल्प असून इथून अधिकृत निर्यात देखील सुरू होणार आहे. राज्यात कापूस खरेदीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती सरकारनं आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मुदत वाढवण्याचा प्रस्ताव पणन विभागानं केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार केंद्र सरकारनं याला परवानगी दिली आहे. प्रति एकर उत्पादकतेच्या आधारे खरेदीची मर्यादा ठरवली जाणार आहे. यासह हरभरा खरेदी 5,885 रुपये प्रति क्विंटल हमीभावानं उद्यापासून सुरू करण्यात येईल. सार्वजनिक उद्यानं आणि खुल्या जागेत केल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस संयुक्त मोहीम राबवणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत सांगितलं. सार्वजनिक उद्यानांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणार असून राज्य माजी सैनिक महामंडळाचे कर्मचारी तैनात करावेत असा प्रस्ताव त्यांनी दिला. गीग कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी केंद्र सरकारनं सामाजिक सुरक्षा संहिता 2020 लागू केल्यानं या कामगारांसाठी राज्य सरकारला स्वतंत्र महामंडळ स्थापन करता येणार नाही असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधानसभेत सांगितलं. केंद्र सरकारचे फायदे राज्यात लागू केले जाणार आहेत. त्याअंतर्गत असंघटित कामगारांसाठी विविध तरतुदी केल्या जातील असं ते म्हणाले. मुंबई महानगर प्रदेशातल्या मोठ्या रुग्णालयात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. राज्यातल्या 4,000हून जास्त रुग्णालयात ही योजना लागू असून यात 2,500हून अधिक शासकीय रुग्णालयं आहेत अशी माहिती बोर्डीकर यांनी दिली. मुंबई मेट्रो 4चा पहिला टप्पा येत्या एप्रिल महिन्यात खुला करायचं सरकारचं नियोजन आहे. दुसरा टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत तर तिसरा टप्पा नोव्हेंबर 2027 पर्यंत खुला करण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. या मार्गावरच्या 6 स्थानकांची निविदा निघाली होती, पण यातलं गांधीनगर स्थानक आयकॉनिक स्थानक म्हणून उभारण्याचा निर्णय झाल्यानं त्यात बदल करावे लागले.
आता यापैकी 5 स्थानकांसाठी 1 आणि उर्वरित 5 स्थानकांसाठी 1 अशा 2 निविदा पुढच्या 15 दिवसात काढल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. भटक्या कुत्र्यांचं नियमन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्याचे कोणतेही आदेश कोणत्याही महानगरपालिकेनं दिलेले नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नोडल अधिकाऱ्यांची नेमणूकही केलेली नाही असं स्पष्टीकरण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिलं. आमदार मनीषा कायंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. रस्त्यात अडचणीच्या ठिकाणी बिघडलेले टँकर्स हवाई मार्गानं हलवण्याच्या शक्यतेबाबत सरकार व्यवहार्यता पडताळत असल्याची माहिती विधानसभेत आज देण्यात आली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टँकर बिघडल्यानं 36 तास वाहतूक खोळंबण्याच्या घटनेमुळे ही शक्यता पडताळली जाणार आहे. लक्षवेधी सूचनेनुसार विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणवर हल्ला चढवला असून देशात आणीबाणी पुकारली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काझ यांनी ही घोषणा केली. इराणची राजधानी तेहरानमध्ये प्रचंड स्फोट होऊन दाट धुराचे ढग उठल्याचं प्रत्यक्ष बघणाऱ्यांनी सांगितलं. हा हल्ला अमेरिकेच्या मदतीनं झाला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांनी सतर्क राहावं अशा सूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्या आहेत. सर्व भारतीय नागरिकांनी इस्रायलच्या गृहमंत्रालयाच्या दिशानिर्देशांचं काटेकोर पालन करावं तसंच पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायलमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्लाही दूतावासानं दिला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तेल अवीवमधल्या भारतीय दूतावासाशी संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आज मुंबईत आघाडीच्या उद्योजकांच्या प्रमुखांच्या भेटी घेणार आहेत. मुंबईतले अनेक कार्यक्रम झाल्यावर ते उद्या नवी दिल्लीला रवाना होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून मार्क कार्नी 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर कार्नी यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. उद्या ते नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रीय विज्ञान दिन आज देशभरात साजरा होत आहे. नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ CV रामन यांनी रामन इफेक्ट हा महत्त्वपूर्ण शोध लावला. त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून आजचा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशातले शास्त्रज्ञ आणि संशोधकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात सर्वत्र शाळा महाविद्यालयं आणि विज्ञानप्रेमी संघटनांनी प्रदर्शनं चित्रकला स्पर्धा व्याख्यानं असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. नागपुरात 2 ठिकाणी कारवाई करून 6,25,00,000 रुपये किमतीचा 1250 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 4घांना अटक केली असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं दिली. अटक केलेल्या 4घांचाही ओडिशामधल्या भारत कॉरिडॉरवर कार्यरत आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करी नेटवर्कमध्ये सहभाग होता असंही संचालनालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. आजच्या सामन्यातल्या कामगिरीवर पाकिस्तानचं उपांत्य फेरीतलं भवितव्य अवलंबून आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. HPV लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ. मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती. राज्यात हमीभावाने कापूस खरेदीला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ. हरभरा खरेदी उद्यापासून. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला. भारतीय नागरिकांनी सतर्क राहावं असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे निर्देश. आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आज मुंबईत आघाडीच्या उद्योजकांना भेटणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.